शेतकरी बांधवांनो, आता पूर्व हंगामी ऊस लागवड करणारे जे शेतकरी आहेत तर त्यांना मूलभूत ऊसापासून तयार झालेलं फाउंडेशन बियाणं जे आहे ते इथं आहे आणि हे बियाणं जे आहे ते शेतकरी महोदय लागवडीसाठी जे आहे ते देणार आहे. तर त्यांची माहिती जी आहे ते आपण घेऊ. इथं इजमाचे तरुण कुमार सर सुद्धा आहेत उपस्थित. तर तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा. किरण बालासाहेब चितोळे. मोबाईल नंबर 9657830037. ओके. तर आता तुम्ही 3 व्हरायट्या पाडेगाव संशोधन केंद्राकडून आणल्या होत्या. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली 15 काकरे जे आहेत ते 15006, दुसरी जी काकरी आहे ते 13007, फुले ऊस 13007 आणि हा जो काही ऊस दिसतोय हा CO 8632. हा जे 3 व्हरायटी आहेत. 3 व्हरायटीचं बियाणं विकणार आहे आपण पूर्व हंगामीसाठी. तर आता आम्ही निरीक्षण घेतलेले आहेत. तर आता हा जो काही ऊस तुमच्या हातात दिसतोय, दाखवा उंच करून असं सिंगल, हा जो काही इकडचा ऊस दिसतोय हा आहे फुले ऊस 13007 265 हा क्रॉस आहे. तर किती कांडे आहेत याला सध्या? त्याला 8-9 कांडे. आता लागवड प्लांटेशन एक डोळा पद्धतीने कधी केलं होतं आपण? 14 नोव्हेंबरला. 14 नोव्हेंबर 2024 ला लागवड केली होती. हार्बर केलं होतं. त्याच्यामुळं पूर्ण रान झाकवून गेल्यामुळं फार काही समाधानकारक वाढ झालेली नाहीये. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आता आम्ही जी काही निरीक्षण घेतलेत तर 3 ठिकाणच्या बुतड्या मोजल्या आम्ही वेगवेगळ्या. तर 12, 13, 14 अशा पद्धतीने फुटवे होते आणि कांड्यांची संख्या 2-3 ठिकाणी मोजली तर 8, 9, 11 अशा पद्धतीने कांड्यांची संख्या आहे. आता मोजून दाखवा हे कांड्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11 कांडे जे आहे ते आता इथं जे आहे ते आपल्याला दिसत आहेत. त्यात कम्पॅरेटिव्ह 8632 दाखवा. आता 8632 सुद्धा त्यांनी लागवड केलेली आहे. आता 8632च्या मोजा कांड्या किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर 8632ची फुटवे ह्या कम्पॅरेटिव्ह इथं जास्त आम्हाला भेटलेले आहेत. म्हणजे 15, 14 असे फुटवे आणि कांडे जे आहे ते 7, 8, 9 अशा पद्धतीने ह्या रेंजमध्ये जे आहे ते भेटलेले. त्याच कम्पॅरेटिव्ह 15006चं जर फुटव्याच्या बाबतीत म्हटलं तर काय तुमचे काय अनुभव आहेत? 15006ला फुटवा जास्त नाही. 6-7 फुटवे आहेत. त्याच्यामुळे जवळ लावायला पाहिजे. उगवण क्षमताही चांगली नाही. उगवण क्षमता 15012 सारखीच आहे. त्याच्यामुळे जवळ लावा आणि रोप तयार करून ठेवणं गरजेचं आहे. 15006 लागवडच करायची. शक्यतो रोप लावावं. बरोबर, रोप तयार करून लावावं म्हणजे तुटवा होणार नाही. हा महत्वाचा विषय. जाडी मात्र त्याला चांगली आहे. ती सुद्धा व्हेरायटी निश्चित चांगली आहे. फक्त काही मॅनेजमेंटच्या अॅग्रोनॉमीच्या काही गोष्टी आहेत त्या आपण करणं गरजेचं आहे. आता ह्या दोघांच्या जाडीच्या बाबतीत तुम्हाला कोणतं जाडीचं चांगलं वाटतंय सांगा? 86ला जाडी चांगली आहे. आपण जर निरीक्षण घेतले आम्ही 13006चा फुटवा जबरदस्त आहे. मात्र ह्याची ही जी आहे जाडी जर काय पाहायला गेलं ना आपण तर थोडीशी इतर व्हरायटीच्या कम्पॅरेटिव्ह थोडीशी कमी आहे. मीडियम जाडी असलेला हा ऊस आहे. मात्र फुटवे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सापडतात. तर ऊस व्हरायटीचं म्हणजे ज्यांना मूलभूत बेण्यापासून तयार झालेलं बेणं पाहिजे, त्रिस्तरीय बेनामाळा जे काही आपण कारखाना आता राबवतोय तर त्या अनुषंगानं ह्या शेतकरी महोदयांनी हे विकणार आहेत. तर ज्यांना पूर्व हंगामी ऊस लागवड करायची आहे त्यांनी निश्चित ह्यांना 3-4 महिन्याने जे ते संपर्क आपण साधू शकता. त्यांचा नंबर सुद्धा आम्ही तिथं दिलेला आहे. ओके.